लता संगीताची मोठी बहीण. लताचे लग्न ती 10वीत असतानाच झाले. आई सतत आजारी, वडील सतत दौऱ्यावर. मग घरची संपूर्ण जबाबदारी 7वीत असलेल्या संगीतावर पडली. पाठी एक लहान बहीण आणि 2 भाऊ. जोडीला एक म्हातारी आजी, दोन्ही डोळ्याने आंधळी. 12-13 वर्षाची संगीता. खरंच कौतुकच वाटते बाई त्या पोरीचं. सकाळी 5:30चा गजर लावून झोपायची. उठल्याबरोबर एखाद्या कसलेल्या गृहिणीप्रमाणे तिची दिनचर्या चालू व्हायची. दाताला मंजन लावून झाले की तिचा मोर्चा वळायचा फड्यांकडे. फडा हातात घेऊन झरझर अंगण झाडून काढायची. मग त्यावर शेणाचा सडा, कधी आपल्या परकरचा ओचा सांभाळायचा तर कधी केसाच्या उडणाऱ्या बटा. पुढचं काम त्याहून जबाबदारीचं. एक लोखंडी शेगडी, त्याच्या मधोमध एक नळकांड ठेवून त्याच्या तोंडाशी एक कापडाचा बोळा ठेवला जायचा. मग त्यात दाबून दाबून लाकडाचा भुसा भरला जायचा. हळूच ते नळकांड काढून तोंडाजवळचे कापड काढायचे. मग त्यात एक बारीकशी लाकडाची काडी, त्यावर घासलेट टाकून पेटवायची. मग त्यावर पाण्याचा हंडा तापवत ठेवायचा. खरंच खूप निगुतीचे ते काम. जरी दाब कमी पडला तरी सगळा भुसा फसकन खाली, शेगडी विझून धूरच धूर. कसे जमायचे देव जाणो त्या इवल्याशा जीवाला. आताशी सकाळची घाई होती म्हणून रात्रीचे हे काम करून ठेवते. पुढील मोर्चा अजूनच थरारक. एका बादलीत पाणी, त्यात थोडी माती आणि शेण घेऊन 3 खोल्यांचे आणि तुळशी वृंदावन सारवण. नंतर आंघोळ करून देवाजवळ, तुळशीजवळ रांगोळी. त्यानंतर हळदीकुंकू टाकलेले असलेच पाहिजे. रांगोळी कधीच पांढरी ठेवू नये, आईने सांगितले म्हणे. मग 10 वर्षाच्या लहान बहिणीला उठवून तिला आंघोळ पाणी. मग तिच्या लांबसडक केसाच्या 2 वेण्या घालून द्यायच्या. चहा देऊन शाळेत पाठवायची. ते सुद्धा त्याच शाळेत 7वीत. मग पण तिला वेळेत शाळेला जाणे जमलेच नाही. लहान बहिणीला पुढे पाठवून हिचे पुढचे काम वाट पाहत असायचे. विहिरीजवळ जाऊन आधी एक मोठा ड्रम पाणी आणि पिण्याचे 4 गुंड भरून ठेवायचे. चूल पेटवून चुलीवर भात उरल्यावर भात वरण शिजवून घालून मग शाळेत जायचे. तोवर 2 पिरियड होऊन जायचे. पीटी सर जॉन खडूस होते. ती उशिरा आली की दोन्ही हातावर सडासड छड्या मारायचे. ती मुकाट्याने मार खाऊन घ्यायची. बोलायची मात्र काहीच नाही. बिचारी रोज मार खायची. एक दिवस धाकट्या बहिणीने सरांना तिला मारताना पाहिलं. वर्गातून बाईची परमिशन मागून बाहेर आली. तोवर संगीता वर्गात गेली होती. सरळ सरांजवळ गेली. पहिला प्रश्न, सर तुम्ही माझ्या ताईला का मारलत? का म्हणजे? अगं ती रोजच मार खाते. काय? अगं हो. सर का पण? मला कळेल का? का तुला माहीत नाही? सर तुम्ही काय बोलता? मला खरंच काही कळत नाही. ही रोज शाळेत यायला निघते आणि 2 पिरियड कुठे भरकट असते देवच जाणो. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो. म्हणजे? सर ती रोज 2 पिरियड उशिरा कुठेच भरकटत नसते. तर मला वेळेत शाळेला पाठवून पुन्हा एका लहान भावाला शाळेसाठी तयार करून स्वतः घरचे सगळे काम करून येते. सकाळी 7ला कशी येणार मग? सर ती अर्धं जेवण सकाळी बनवून मधल्या बेलमध्ये घरी जाऊन भाजी आणि जमेल तशा पोळ्या भाकरी करते. शाळेतून गेल्यावर कपडे धुणे, भांडी घासणे हे काम करते. उरलेल्या वेळेत अभ्यास. पुन्हा संध्याकाळी झाडलोट, दिवे लाव करून एका सराईत गृहिणीप्रमाणे जेवण बनवते. 13व्या वर्षी सर ती आमची आई झाली आहे. मी तिच्यापेक्षा फक्त 3 वर्षांनी लहान, पण कधीच मला काम करू देत नाही. मी बोलते कधी, ताई तू भांडी घासते तर मी धुवून घेते, तर म्हणते अशी, अगं तू लहान आहे ताई, पण तूही लहानच आहे गं. तसं म्हणते, नाही काही नाही झालं तरी तू काम करायचे नाही. सर कधी ती झोपेत उठून माझ्या दोन्ही वेण्या घालते. चित्रा चल पटकन वेणी घालून देते म्हणते. तर कधी दोरीवरचे कपडे काढते. म्हणते चित्रा बाळा चल पटकन आंघोळ करून घे, उशीर होईल शाळेला. सर खूप जोरात पट्टी मारतात. सर तुम्ही तिला उशीर होतो म्हणून पट्टी मारता, म्हणून तिला तुमची पट्टी किती जोरात लागते माहीत नाही. ती पट्टी मला बसू नये म्हणून झोपेत सुद्धा विचार करते. सर माझा लहान भाऊ फक्त 2 वर्षाचा आहे. आंधळी आजी सांभाळते त्याला, पण कधी खूप त्रास देतो, तर ती अर्ध्या रात्री त्यालाही सांभाळते. सर हे सगळे झेपत नाही म्हणून लताताईने 8वीतच शाळा सोडली. तिचे लग्न झाले. ही आता घर आणि शाळा दोन्ही जबाबदाऱ्या लिलया पार पाडते. बदल्यात 2 पिरियड ऑफ आणि रोज तुमचा मार खाते. हे सगळं
तू खरं सांगते चित्रा? हो सर, 100% खरं, असं म्हणून चित्रा वर्गात गेली. संध्याकाळी सर घरी. खरंच ही पोरगी 2 पिरियड रोज ऑफ करून नक्की काय करते? संगीताचे सर घरी आले. नक्कीच काहीतरी भानगड आहे. विटाळभर चर्चेला उधाण आले. पोटीनं काय भानगड केली करून ठेवली कोणास ठाऊक, हाच विषय सगळ्यांच्या तोंडी. सर आईच्या कॉटजवळ आले. नमस्कार, मी संगीताचे सर, पीटी शिकवतो. नमस्कार सर, कसं येणं केलं? काही चुकलं का पोटीचं? नाही, माझंच चुकलं. सर हे काय बोलता तुम्ही? काय झालं? सर मी अशी बिमार, बाबासारखे दौऱ्यावर, काही चुकलं असलं तर माफी मागते सर, पोरीले माफ करा. तोवर संगीताताईने चहा ठेवला. संगीता फक्कड चहा केला पेटा. आणि संगीता, तू उद्यापासून 2 पिरियड उशिरा आलीस तरी चालेल. यानंतर तुला शिक्षा होणार नाही. मी उद्याच हेडमास्टरच्या कानावर टाकतो. तू जमेल तशी शाळेत ये आणि काही नाही समजले तर त्या विषयाच्या शिक्षकांना शंका विचार. ते सुद्धा बोलतो मी त्यांच्याशी. पण तू शिक. अजून काय काय आवडते तुला? सर मला फुटबॉल खेळायला खूप आवडते. अच्छा, तुला माहीत नसेल, यावर्षी आपण स्टेट लेवल साठी फुटबॉल टीम तयार करतो. तू घेशील का भाग? हो सर, नक्की. फुटबॉल माझा जीव की प्राण आहे, पण त्याची प्रॅक्टिस सकाळी असते. तू कशी ॲडजस्ट करशील? सर मी करते मॅनेज. तुम्ही माझे नाव घाला टीममध्ये आणि घरची जबाबदारी पार पाडून स्टेट लेवल चॅम्पियन म्हणून नावारूपाला आली. सर त्या दिवशी घरी येऊन आणि भरभरून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन गेले. संगीताने सुद्धा मिळालेल्या संधीचे सोने केले. अशा प्रकारे तिचे घर सांभाळून शिकण्याची धडपडीला माझा सलाम. सत्य घटनेवर आधारित माझ्या मोठ्या बहिणीची कथा. धन्यवाद. अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.